इथे मी एक आकाशकंदील घेतलेला आहे आणि त्याला आता स्टेपल करायचं आहे। तर माझी मोठी बहीण आहे ना, तर तिच्या नंदेने हा आकाशकंदील ती जिथे जॉब करते ना तिथून पाठवलेला आहे। तर खूप सुंदर आहे आणि स्टेपल केल्यानंतर तो आणखीनच सुंदर दिसणार आहे। आणि त्याबरोबर आपल्याला बघा 5-6 पीस भेटलेले आहेत आणि पुन्हा एक लेस पण भेटलेली आहे। तर ते सगळं स्टेपल करायचं। स्टेपल केल्यानंतर पुन्हा मग त्यामध्ये बल्ब सोडायचा आहे। तर ते इतकं सुंदर दिसतं ना, खूपच छान दिसतं आणि मला खूप आवडला हा आकाशकंदील। पण आकाशकंदील करता करता माझा हात दुखायला लागला होता। तर माझ्या मिस्टरांनी मला आणखीन 2 हात वाढल्यामुळे माझा आकाशकंदील इतकं पटकन झाला ना, कारण की हातामध्ये माझ्या पेन होत होतं। तरी पण मी ते काम करतच होते, पण मिस्टरांनी पाहिलं आणि ते पण आले माझ्या मदतीला आणि आमचा आकाशकंदील खूप सुंदर असा तयार झाला। खूप बरं वाटलं रंग पाहून ते आणि मनाला असं खूप शांत वाटतं आणि आपल्या हातातनं एखादी गोष्ट होते ना, तेव्हा आणखीन आनंद भेटतो। आणि आकाशकंदील हा दिवाळी सणाचा विशेष मानला जातो। आकाशकंदील पूर्व दिशेला लावला जातो। आकाशकंदील पारंपरिकरित्या बांबूच्या कामट्या रंगीत कागदापासून तयार केला जातो आणि आकाशकंदील घरावर लावल्यानंतर लगेचच समजतं की दिवाळी सुरू झाली आहे म्हणून। आणि ते जे रंग असे बघायला भेटतात ना आकाशकंदीलमधले, त्याने तर इतकं सुंदर वाटतं ना, असं खूप प्रसन्न वाटतं, खूप मजा येते। आकाशकंदील करताना शाळेची आठवण झाली। माझ्या शाळेमध्ये पण आकाशकंदील पेपरचे तयार करून घ्यायचे। मला वाटलं नव्हतं की मी आकाशकंदील स्वतः तयार करेन, कारण की हातामुळे होत नव्हतं। पण मिस्टरांची साथ असल्यामुळे ही गोष्ट माझी म्हणजे आकाशकंदील माझा कंप्लीट झाला आणि खूप बरं वाटलं की दिवाळीच्या वेळेस पण मी माझ्या हातांनी काहीतरी केलं म्हणूनच म्हणते, घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळुनी गंध मधुर उठण्याचा, करा संकल्प सुंदर जगण्याचा। आता खाली ते लेस लावायची आणि त्याला पण स्टेपल करायचं आहे। स्टेपल करून झाले की आपला लँटर्न पूर्ण तयार होणार आहे आणि मग यामध्ये एक बल्ब सोडायचा आहे। माझ्याकडे एक बल्ब होता, त्याच्यात रंगीतच कलरचे बल्ब होते असे छोटे छोटे, मी तेच त्यामध्ये सोडलेलं आहे। आणि पहा आता आपला लँटर्न म्हणजे आकाशकंदील आपला पूर्ण कंप्लीट झालेला आहे। कसा दिसतोय कमेंट्समध्ये सांगा। पुढे मी थोडेसे मडके पण कलरिंग करून घेतलेले आहेत आणि घरामध्ये मला डेकोरेशन करायला खूप आवडतं, घर मला छान ठेवायला आवडतं, त्यामुळे मी थोडंसं पेंटिंग पण केलेलं आहे। पुढे तुम्हाला दिसेनच मी घरामध्ये कसं काय कुठे काय लावलं आहे वगैरे, आणि येणाऱ्या पाहुण्यांना पण पाहिलं की खूप छान वाटतं। नंतर मला पाण्यावरचा दिवा पण तयार करायचा होता घरामध्ये ठेवण्यासाठी, तर मी इथे एक घासणी घेतली आहे। घासणीला जो पॅकिंग केलेला एक प्लास्टिकचा पेपर असा जाड असतो तो घ्यायचा आहे, तो एक मी घेतला। आणि पेपर कट करून झाला की एक काचेचं बाउल घ्यायचं आहे। तुम्ही ग्लास घेतला तरी चालेल किंवा मी मोठा बाउल घेतला आहे, तुम्ही छोटा बाउल घेतला तरी चालेल। आणि त्या बाउलमध्ये पाणी घालायचं आहे, तुम्हाला जेवढा हवं आहे तेवढं पाणी घालायचं। नंतर यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे फूड कलर घालायचा आहे। मी ऑरेंज घातला आहे, तुम्हाला इथे जर येलो घालायचा तरी चालेल किंवा आणखीन दुसरा कोणता रंग असेल तर तो घातला तरी चालेल। नंतर यामध्ये झेंडूची फुलं मी घातली आहेत, तुम्ही इथे गुलाबाची फुलं असतील तर ती पण त्याच्या पाकळ्या घातल्या तरी चालतील। पुढे जो पेपर आपण कट करून घेतला होता तर त्याला मध्ये एक छेद पाडायचा आहे आणि 1 तास तुपात भिजवलेली वात त्या छेदमध्ये घालायची आहे आणि मग ते बाउलमध्ये सोडायचं आहे। नंतर या बाउलमध्ये 1 चमचा गोडे तेल घालायचं आहे आणि नंतर दिवा चालू करायचा। दिवा चालू केल्यानंतर खूप छान असा प्रकाश पडतो आणि आपल्या घरात सणासुदीला खूप सुंदर वातावरण पण छान वाटतं आणि येणारे पाहुण्यांना पण आपलं घरातलं आवरावर केलेली दिवे वगैरे पाण्यावरचे ठेवलेले हे त्यांना फार आवडतात आणि येणारा प्रत्येक पाहुणा असंच म्हणत राहतो की खूप छान घर ठेवलं आहे म्हणून, खूप सुंदर वाटतं आहे। आणि आपला दिवा आता खूप सुंदर दिसत आहे। दारापुढे मी छान अशी रांगोळी काढली होती आणि बाजूने सर्व दिवे लावलेले होते आणि दाराच्या उंबऱ्यावर मी एक स्वस्तिकची पट्टी पण लावलेली होती।
आणि खूप असं दिवे लावून लखलखाट केला होता घरामध्ये. मी बुद्धांच्या मूर्तीसमोर पण खूप दिवे लावले होते आणि खूप सुंदर दिसत होतं आणि घरातलं वातावरणही खूप छान वाटत होतं. दिवाळीत शॉपिंग करताना मला साडी दाखवता आली नाही तुम्हाला, त्यामुळे मग मी आता दाखवते तुम्हाला. ही साडी मी दिवाळीसाठी घेतली होती आणि ही साडी घेण्याचं कारण म्हणजे माझ्या मिस्टरांना ही साडी फार आवडली होती आणि त्यांनी माझ्या मागे एकच तगाता लावला होता की हीच साडी घे, हीच साडी घे म्हणून. खूप सुंदर आहे आणि मला पण फार आवडली आणि मी घेतली. कारण की आमचं काय होतं, आम्ही दोघं जरी शॉपिंगला गेलो ना तर आमच्या दोघांनाही जी गोष्ट आवडते ना एकमेकांना, आम्ही त्याच गोष्टी घेतो. एकाला नाही आवडली तरी आम्ही म्हणतो की ही नको म्हणून. त्यामुळे आमच्या दोघांचं नेहमी असं होतं की दोघांना ती वस्तू आवडते आणि तेव्हाच आम्ही ती घेत असतो. आणि खूप सुंदर माझा लुक ह्याचा पण छान दिसला. पण ह्यावेळेसची भाऊबीज म्हणजे मला भाऊबीजला जाता नाही आलं, कारण की माझ्या घरी पण माझ्या नंदा येणार होत्या आणि त्या पण 18 वर्षांनी येणार होत्या. 18 वर्षांनी येणार होत्या म्हणजे मला तर फार आनंदच होता आणि माझ्या माहेरी पण सगळ्यांनाच आनंद झाला खूपच. कारण की हिच्या नंदा येणार आहेत म्हटल्यावर हिला भरपूर घरामध्ये काम असेल आणि सगळं मॅनेज पण करायचं असेल. त्यामुळे त्यांनीही मला काही फोर्स केले नाही तू तिकडेच भाऊबीजला आहे म्हणून. म्हटलं ठीक आहे, तू तुझे पाहुणे येणार आहेत आता त्यांना सगळ्यांना बघ काय हवं आहे काय नको आहे ते. आणि ही साडी म्हणजे माझ्या दादांनी मला गेल्या वर्षी भाऊबीजला दिली होती 2023मध्ये आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं मला ही साडी प्रचंड आवडली आहे आणि ही साडी मी 2024च्या भाऊबीजला नक्की मी घालेन. पण मग मला जर भाऊबीजला जाता आलं नाही, पण मी त्या दिवशी भाऊबीजच्या दिवशी जरी मी माझ्या घरी होते तरी मी हीच साडी नेसून भाऊबीज माझ्या नंदांची आणि माझ्या मिस्टरांची झाली, पण मी हीच साडी घातली होती. आणि माझी भाऊबीज ज्या दिवशी होणार होती म्हणजे एवढ्या वर्षामधून पहिलीच माझी भाऊबीज अशी चुकल्या गेली. पण घरचे सगळेच माहेरच्यांनी समजून घेतलं, कारण की त्यांना माहिती होतं की 18 वर्षानंतर तिच्या नंदा घरी येतात आहेत. त्यामुळं ते तर खूपच आनंदी होते. आणि मग माझी भाऊबीज त्या दिवशी झाली नाही, पण दुसऱ्या दिवशी माझी भाऊबीज झाली आणि तीही माझ्या घरी झाली. माझ्याच घरी दादांनी मला फोन करून सांगितलं अचानक मी घरी येतो आहे म्हणून भाऊबीजला. आणि रात्रीचे मला वाटतं काहीतरी 9:30 नाही तर 10 वाजले असतील. त्यावेळेस ते दोघंही दादा आले, त्यांच्याबरोबर माझ्या 2 सिस्टर होत्या आणि माझी मुलगी आईकडे असल्यामुळे ती पण त्यांच्याबरोबर आली होती. आणि मग त्यांची भाऊबीज झाली आणि त्यांनी मला भाऊबीजला खूप सुंदर अशी ओवाळणी दिली की ही साडी आहे ह्या वर्षीची 2024ची आणि खूप सुंदर आहे. फक्त खंत एवढीच वाटते की माझी मोठी बहीण जी मुंबईला असते आणि ती म्हणजे आम्हाला खूप कमी वेळात भेटते आणि ती आली तरी एक सकाळी येते आणि संध्याकाळी पुन्हा रिटर्न जाते फक्त. आणि भाऊजी तर ते दोघं मला भेटले नाही त्या दिवशी. तेवढीच मला खंत खूप वाटली, कारण की ते आपल्यासाठी एवढ्या लांबून येतात आणि आपण इथल्या इथेही त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. कारण की आम्हाला पण आठवतं की त्यांचं लग्न झाल्यापासून म्हणजे आम्ही पण तिकडे जात नाही, लांब राहतात वगैरे म्हणून वेळ नसतो असे कारणं सांगून आम्ही पण जात नसतो. पण मग ते आले होते तरी त्यांना वेळ देता आला नाही, तेवढी मला एक खंत वाटले, बाकी काही नाही. तसं पण आनंदच आहे. नंदा आल्या होत्या आणि एन्जॉय झालं, भाऊबीज झाली, खूप मस्त वाटलं. आणि ह्या वर्षीची भाऊबीज खरं तर माझ्यासाठी खूप स्पेशल ठरली, कारण की माझ्या दोन्ही नंदा 18 वर्षानंतर आल्या होत्या, त्यामुळं मला जास्त आनंद झालेला आहे. आणि पुन्हा एकदा मी सांगते भाऊजी आणि दीदीला की खरंच सॉरी म्हणून. तुम्हाला भेटायला वेळ भेटला नाही म्हणून. पण मला माहिती आहे तुम्ही दोघंजणं थोडेसे नाराज असताना वगैरे, पण खरंच सॉरी. आता मी पुढे काय बोलणार, माझ्याकडे पण जास्त शब्द नाही आहेत बोलायला, पण खरंच सांगते खरंच खूप 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 म्हणजे खूप सॉरी. आणि मी तुम्हाला दोघांनाही खूप मिस करते, कारण की मला खरं तर तुम्हाला भेटायचं होतं पण भेटता आलंच नाही. पुन्हा एकदा सॉरी म्हणते. तुम्हाला हा व्हिडिओ
आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते पण मला सांगा. आणि ह्यावेळेस मी दिवाळीचं फराळ वगैरे काय अशी रेसिपी दाखवली नाही आहे, तर तिथे माझा थोडासा प्रॉब्लेम होता. माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मला जास्तीत जास्त म्हणजे अशी भांडी वगैरे जास्त उचलायची नाही आहेत. हातामध्ये पेन होतं अजूनही, त्यामुळे मी म्हणजे सगळं बाहेरूनच मागवलेलं, त्यामुळे मला तुम्हाला रेसिपीही दाखवता आलेली नाही आहे. पण नेक्स्ट टाईम नक्की मी म्हणजे रेसिपी करेन आणि तुमच्यापर्यंत पोचेन. पण व्हिडिओ आवडला का हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. आत्तापुरतं एवढंच. पुन्हा असं काहीतरी छान आणि नवीन घेऊन येईन. आणि लवकर लाव. ओढणी बघ. ही